नमस्कार सगळ्यांना, माझ्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे। तर आज नवरदेवीच्या मेहंदी पॅटर्नमधील अग्निकुंड हा पॅटर्न आपण बघणार आहे। नवरदेवीच्या हातावरती अग्निकुंडाचं मेहंदी पॅटर्न काढलं जातं। खूप सुंदर अशा पद्धतीचं आणि खूप चांगलं दिसून येतं। तर हे काढण्यासाठी आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पायरी स्टेपचे डिझाईन काढून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता, थोडंसं तिरकं, नंतर उभं, नंतर तिरकं आणि नंतर उभं अशा पद्धतीचा 4 पायऱ्या म्हणजे 5 लाईन्स काढून घेतलेल्या आहेत। ह्या काढून झाल्या की आपण याच्यानंतर अग्नी पेटलेला आहे, म्हणजे अग्नी चालू आहे अशा प्रकारचं तिथं डिझायनिंग करून घ्यायचं आहे। तर हे काय जास्त अवघड नसतं। अग्नी काढून घेतला का ह्याच्या पायऱ्या काढलेल्या आहेत, या पायऱ्यांना आपल्याला डिझाईन काढून घ्यायची आहे। तुम्हाला जशी वाटेल तशी डिझाईन तुम्ही काढू शकता। मी इथं सोप्या पद्धतीचे डार्क लाइनिंगची डिझाईन काढलेली आहे, त्याच्यानंतर वेलीची डिझाईन काढलेली आहे आणि त्याच्यानंतर त्रिकोणची डिझाईन काढलेली आहे। सोपी वाटेल अशी डिझाईन तुम्ही काढू शकता। यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे अग्निकुंड आकार चांगला दिसायला हवा, तो अग्निकुंड आहे असा वाटायला हवा, अशा पद्धतीनेच आपल्याला याची प्रॅक्टिस करायची आहे। लास्टच्या पायरीवरती आपण डार्क डिझायनिंग करून घ्यायचं आहे। थोड्याशा डार्क लाईन, पूर्ण गडद न करता थोडंसं डार्क असं लाइनिंग केलेलं आहे मी। आता हे झालं का थोडीशी नॉर्मल शेडिंग देऊन घ्यायची आहे अग्नीला। खूप सोप्या पद्धतीने इथं अग्निकुंड तयार आहे। आता हा काढून झाला का आपण याला खाली थोडंसं काहीतरी लिहूया। म्हणताना मी शुभविवाह असं लिहिलेलं आहे, कारण नवरदेवीच्या मेहंदीमध्ये शुभविवाह लिहिलंच जातं, सदा सौभाग्यवती असं लिहिलं पण जातं। तर शुभविवाह लिहिलेला आहे। मी माझ्या चॅनलवर साध्या आणि सोप्या पद्धतीतील मेहंदी पॅटर्न घेऊन येत असते मराठी भाषेमधील। तर चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।